नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड म्हणजेच तुमच्या अंतर्मनाची शक्ती या डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या पुस्तकातील दोन्ही मनांच्या कार्यपद्धतीत महत्त्वाचा फरक काय आहे, तसेच अंतर्मन कसा प्रतिसाद देते आणि कोणत्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवण्याजोग्या आहेत याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण अंतर्मन आणि बाह्यमन या दोन्ही मनांच्या कार्यपद्धतीतला महत्त्वाचा फरक जाणून घेऊया. बाह्यमन जहाजाच्या कप्तानासारखं असतं. कप्तान जहाजाला दिशा देतो. इंजिन रूममधील कर्मचाऱ्यांनाही तोच आदेश देतो. त्याच्या आदेशानुसार हे कर्मचारी बॉयलरसारखे विविध यंत्र हाताळत असतात. त्यांना हे माहीतच नसतं की ते कोठे जात आहेत. ते केवळ कप्तानाच्या आदेशाचं इमानीद्वारे पालन करत असतात. जहाजाच्या अग्रभागी उभ्या असलेल्या या माणसानं त्याच्याकडील कंपास होकायंत्र वापरून जरी चुकीचे आदेश दिले तरी इंजिन रूमचे लोक त्याच आदेशाचं पालन करतात, कारण तोच त्यांचा बॉस आहे. तो काय करत आहे हे त्याला माहीत असायला हवं. त्यामुळे इतर सदस्य त्याच्याशी वाद घालत नाहीत. ते फक्त त्याच्या आदेशाचं पालन करतात. जसा जहाजाचा कप्तान जहाजाचा मालक असतो आणि इतर त्याचे आदेश मानतात, तसंच तुमचं बाह्यमन तुमच्या आयुष्यरूपी जहाजाचा कप्तान व मालक आहे. तुमचं अंतर्मन तुमच्या शरीराचा, तुमच्या सभोवताली घडणाऱ्या घटनांचा आणि आयुष्याचा कप्तान आहे. तुमचं बाह्यमन कशावर विश्वास ठेवतं, ते कार्य स्वीकारतं, यावर आधारित असलेल्या तुमच्या सूचनांचं पालन तुमचं अंतर्मन मुकाट्यानं करत असतं. अंतर्मन कधीच उलट तपासणी किंवा प्रतिप्रश्न करत नाही. तसंच ते आदेश कशावर आधारित आहे याच्याशी त्याला काहीच देणं घेणं किंवा कर्तव्य नसतं. केवळ तुमच्या आदेशांचं पालन करणं एवढंच अंतर्मनाला समजतं. जर तुम्ही पुन्हा पुन्हा स्वतःशीच म्हणत राहिलात, मला हे परवडणार नाही, तर तुमचं अंतर्मन तुमचे ते शब्द खरं ठरवतं. तुम्हाला हवं ते तुम्ही खरेदी करू शकणार नाही याचेच पुरावे ते तुम्हाला देत राहील. जोपर्यंत तुम्ही म्हणता, मला ती गाडी, ते घर विकत घेणं, अमुक ठिकाणी सुट्टी घालवायला जाणं शक्य नाही, तोपर्यंत तुम्ही खात्री बाळगा की तुमचं अंतर्मन तुमच्या आदेशाचं नक्कीच पालन करेल. तुम्हाला आयुष्यभर त्या वस्तूंचा अभावच जाणवेल. तुम्हाला जर आतून असं वाटतं, तशीच परिस्थिती बाह्य जगात आहे. तुम्हाला कधी कळतच नाही की तुम्ही तुमच्या नकारात्मक विचारांमुळेच ती परिस्थिती निर्माण केली आहे. मागच्या ख्रिसमस पूर्वसंध्येला साऊथ कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीत शिकणारी नीना डब्ल्यू नावाची एक तरुणी बिवर्ली हिलच्या एका महागड्या शॉपिंग सेंटरमध्ये फिरत होती. तिच्या कुटुंबियांसोबत ती येणाऱ्या सुट्ट्या आनंदात घालवत होती. त्याबाबतच्या योजना करण्यात तिचं मन गुंतलं होतं. शॉपिंग सेंटरच्या एका दुकानात एक सुंदर अशी स्पॅनिश लेदर बॅग ठेवली होती. त्या बॅगनं तिचं लक्ष वेधून घेतलं. त्या बॅगकडे आशाळभूतपणे पाहताच त्या बॅगच्या किमतीच्या टॅगकडे तिचं लक्ष गेलं. अशी महागडी बॅग मी कधीच घेऊ शकणार नाही, असा विचार ती रिपीट करणार तितक्यातच अचानक तिला व्याख्यानातलं वाक्य आठवलं. एखाद्या नकारात्मक वाक्याला कधीच पूर्णविराम देऊ नका. त्याला तात्काळ सकारात्मक करा आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडल्याचं पहा. दुकानाच्या काचेतून त्या बॅगकडे निरखून पाहत ती म्हणाली, ही बॅग माझीच आहे. मी तिचा मानसिक स्तरावर स्वीकार केला आहे. आता ती मला मिळेलच हे काम माझ्या अंतर्मनाचं आहे. त्या दिवशीची संध्याकाळची गोष्ट. ती आपल्या भावी पतीला डिनरसाठी भेटली. भावी पतीच्या हातात आकर्षक आवरणात लपेटलेलं एक गिफ्ट होतं. तिनं ते आवरण दूर सारलं. सकाळी पाहिलेल्या बॅगसारखीच बॅग त्यात होती. तिचं मन सकारात्मक अपेक्षेनं भरून टाकलं होतं. नंतर तिनं बाब ही तिच्या खोलवरच्या म्हणजे अंतर्मनाकडे पाठवून दिली, ज्याच्याकडं अपेक्षापूर्तीचं सामर्थ्य असतं. नंतर नीनानं मला सांगितलं, माझ्याजवळ ती बॅग खरेदी करण्याइतके पैसे नव्हते, तरीही आता ती माझी आहे. मला समजलं आहे की पैसा व मला हव्या असलेल्या इतर गोष्टी मला कोठे मिळतील.
माझ्यातील कधीही न संपणाऱ्या कुबेराच्या खजिन्यातून त्या मला नक्कीच मिळतील. आता आपण पाहू तिच्या अंतर्मनानं कसा प्रतिसाद दिला. व्याख्यानाला हजर असलेल्या एका महिलेचं पत्र महिन्यापूर्वी मिळालं. ती लिहिते, मी एक 75 वर्षांची विधवा आहे. मुलं मोठी होऊन दूर गेली. मी थोड्याशा पेन्शनवर व सरकारतर्फे मिळणाऱ्या मदतीवर एकाकीपणे जगत होते. माझं जीवन आशाहीन व उजाड झालं होतं. मग मला अंतर्मनाच्या शक्तीबाबत तुमचं व्याख्यान आठवलं. तुम्ही सांगितलं होतं, तुमचे विचार व कल्पना अंतर्मनाला आस्थापूर्ण व अपेक्षापूर्ण पुनरावृत्तीनं कळवू शकता. हे जरी खरं असलं तरी मी ते पडताळून पाहण्याचा विचार केला. त्यात काही नुकसान तर नक्कीच वाटत नव्हते. मला जमेल तिकडं भावविभोर होऊन पुन्हा स्वतःला सांगू लागले, मी कोणाला तरी हवी आहे. कोणीतरी माझ्यावर प्रेम करते. मी एका सोज्वळ प्रवृत्तीच्या दयाळू व प्रेमळ माणसाशी सुखी वैवाहिक जीवन जगत आहे. मी सुरक्षित आणि कृतार्थ आहे. जवळजवळ 2 आठवडे मी दिवसातून अनेक वेळा अशा रीतीने स्वतःशीच म्हणत राहिले. एके दिवशी कोपऱ्याच्या औषधी दुकानात एका निवृत्त फार्मासिस्टशी माझी ओळख झाली. मला ते खूप धार्मिक, कनवाळू आणि समजूतदार वाटले. त्यांच्या रूपात जणू माझी प्रार्थनाच फळाला आली. एका आठवड्यात त्यांनी मला मागणी घातली. आता आम्ही युरोपला मधुचंद्र साजरा करत आहोत. मला माहीत आहे की माझ्या अंतर्मनाच्या बुद्धिमत्तेनं एका दैवी व्यवस्थेद्वारा आम्हा दोघांना एकत्र आणलं. त्या महिलेला आढळून आलं की खजिना तर तिच्या अंतरंगात होता, तिच्या हृदयात खोलवर. तिला तिच्या प्रार्थनेची सत्यता पटत होती. तिचा ठाम सकारात्मक भाव तिच्या अंतर्मनात जे एक सर्जनशील साधन आहे झिरपत गेला. ज्या क्षणी तिनं तिच्या इच्छांना तिच्या मनासमोर यशस्वीपणे साकार केलं, त्या क्षणी तिच्या मनानं आकर्षणाच्या नियमानुसार तिचा मानसिक चित्राला वास्तवात उतरवलं. खरं तर गहन शहाणपणा व अप्रगाढ बुद्धिमत्तेनं भरलेल्या तिच्या अंतर्मनात एका दैवी व्यवस्थेद्वारे तिला व तिच्या नव्या पतीला एकत्र आणलं. आता आपण पाहू कोणत्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे. ज्या गोष्टी सत्य आहेत, ज्या गोष्टी प्रामाणिक आहेत, ज्या गोष्टी न्यायी आहेत, ज्या गोष्टी पवित्र आहेत. जर जगात असे काही गुण असतील तर त्यांची स्तुती करायची असेल तर ह्या गोष्टींचा विचार झालाच पाहिजे. लक्षात ठेवण्याजोग्या गोष्टी म्हणजे 1. तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुमच्या आत दडलेल्या खजिन्यांचा शोध घ्या. तो तुमच्या अंतरंगातच आहे. 2. आजपर्यंत होऊन गेलेल्या महान व्यक्तींच्या यशामागचं रहस्य म्हणजे त्यांनी त्यांच्या अंतर्मनाच्या शक्तीशी साधलेला संवाद व त्या योगे ती शक्ती कार्यान्वित करण्याची त्यांना उमगलेली कला. तुम्हीही त्यांचं अनुकरण करू शकता. 3. तुमच्या प्रत्येक समस्येवरचं योग्य समाधान तुमच्या अंतर्मनाकडेच आहे. तुम्ही जर तुमच्या मनाला सांगेल, मला पहाटे 5 वाजता उठायचं आहे, तर ते तुम्हाला नेमकं त्यावेळी जागं करेल. 4. आपल्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा घटक म्हणजे आपलं अंतर्मन. हे व्यक्तिमत्व आपलं योग्य प्रकारे घडवू शकतं. एखादं लहान मूल ज्याप्रमाणे अंगाई ऐकत निवांत झोपतं, तसंच रोज रात्री झोपताना आपल्या समृद्धीचा, सुखाचा, आनंदाचा, सौख्याचा विचार करून झोपलं तर विश्वासू सेवक आपल्या अंतर्मनाचे या विचारांचं पालन करून व्यक्तिमत्व त्याप्रमाणे घडवायला मदत करेल. आपण केलेला प्रत्येक विचार ही एक प्रकारची क्रिया आहे आणि आपली परिस्थिती ही त्या विचारांची प्रतिक्रिया. हे झेपणार नाही किंवा हे करणं अशक्य आहे असे उद्गार कधीही काढू नका. तुमचं अंतर्मन तुमचा प्रत्येक शब्द खरा करत असतं. एखादी आवडीची वस्तू खरेदी करण्यासाठी तुमच्याजवळ पुरेसे पैसे नसतील तरीही तुमच्या कोणतेही नकारात्मक विचार करण्याऐवजी तुमच्या अंतर्मनाला म्हणा, माझ्या अंतर्मनाच्या शक्तीच्या माध्यमातून मी सर्व काही करेन. विचार बदला म्हणजे नशीब आपोआप बदला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि